विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांचा शहीद बिरसा मुंडांचा माता रमाई भीमाईचा अंगात आणणाऱ्या बाईचा देवी फेवी कोणी बाईनं आगा फागात आणू नका नाटक कमी गो देवी वगैरे कोणाच्या अंगात येत नाही तुम्हाला देवी व्हायचं आहे तर शिवाजी महाराजाची माय व्हा जिजाबाई मा जिजाऊने मला ड्रायव्हर आहेत ना धनगराचा पोरगा आहे त्याचे बाबा 5 वर्ष सरपंच होते मागावचे 5 एकर गेलो त्याच्या बाबा बीपीएल मध्ये आला पोरग बिना घराचा आहे आता जागा फागा घेतली त्यानं माझ्यासोबत फ्रॅक्चर झाला तरी माझ्यासोबत आहे आणि दररोज माझा कार्यक्रम लाईव्ह करते धनगराचं पोरग हे आदिवासी गोवाऱ्याचं पोरग आहे 114 जण मारून टाकले बाबू आपला हक्क मागायला गेले 114 शेतकरी आमचे गोवारी शहीद झाले देशासाठी आपल्या मागण्या पुऱ्या करण्यासाठी 114 जण मारले बाबू आता शेतकऱ्याचे तेच हाल आहे धान कापून पडलं खालून पाणी आलं त्या धानाले कोंब आले अंकुर आले हे कोंब आले कोंब अरे धान आले कोंब शेतकऱ्याची लोक 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 कोंब आले कोंब धान आले कोंब शेतकऱ्यांना जय जवान जय किसान 7/12 कोरा बच्चे भाऊ सांगितलं 30 जून पर्यंत करू आता 30 जून पर्यंत वाट पाहू म्हणजे आता जे काढलं तेही भरायचं काम नाही थकीत झालं तेही भरलं जाईल शेतकऱ्याच्या लढा लढणारे तुमच्यातले लोक आहेत शेतकऱ्याने एकत्रित द्या तिथं पक्ष पाहू नका की हा बीजेपीचा आहे तो काँग्रेसचा आहे हा राष्ट्रवादीचा अजितदादाचा आहे हा शरद पवारांचा आहे आम्ही महाराज लोक शेतकऱ्यासाठी मी बच्चू भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमात राहतो पण आम्हाला कार्यक्रम नाही इकडे गडकरी साहेबाचाही मित्र आहोत तिकडे राहुल गांधीच्या भारत जोडो मध्ये होतो तिकडे प्रकाश आंबेडकर वंचित तिकडेही राहतो आणि प्राण संघटनेचे
आम्हाला जातीयवाद पक्षभेद धर्मभेद नाही बाबू. आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न मांडत राहतो. हे विरामगीता पहा. शेतकऱ्याकरता गिरी काकू म्हणून मी बाकीच्या पोथीवर कीर्तन करत नाही. माझं कीर्तन आहे तुकोबाच्या अभंग गाथेवर, नामदेवाच्या अभंगावर, तुकडोजी बाबाच्या अभंगावर आणि संत कबीराच्या विचारावर. माझं कीर्तन दुसरं नाही. मी कधी बायकाईले अंग धुवा महाराजचं त्याचं तीर्थ प्या. किती गिधाडे लोक आहेत. म्हणून आई तुमच्या पाया लागतो. कोण्या महाराजच्या पाया दुरून लागाव. जास्त जवळ जाऊन नाही बाई, चांगलं नाही ते. कधी विसरू नका महाराजचे पाय धुवा त्याचही तीर्थ पेता होती. या शिकलेल्या मुली आहेत, ग्रॅज्युएट, M.Com, MA झालेल्या. या पोरी पाया लागून तुम्ही तीर्थ प्यान काय त्याचे पाय कुठून आले काही सांगता येते का? माय पाय धुयाले पाय येतात. म्हणतो नाही बाई मी तुझ्या पाया लागतो. तो आलो तीर्थ मला पाय मग माझं पाणी पाय चालू पायाचंही पाणी देतात. काही काही गावात मला लोकांच्या अंग धुतात. ते अंग धुयाचं पाणी तीर्थ वाटतात अवघ्या गावात. असं बोललो तर राग येते लोकांना. काय कर घ्या तीर्थ घ्या शांत. असंही लावतात पायात. असे अंग धुयाचं पाणी तेही तीर्थ. समजा अंग घुटा कमुटला हे चुकीचं आहे का महाराज? पण ते असंही नका बोलू तुम्ही. मग महाराज बोलते म्हणजे सत्य बोलतो ना मी. मुठही पेता का त्याच? अरे पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयान कोई. क्या बोलते कबीर जी? पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयान कोई. आणि याच्या पुढचं तुम्ही सांगा. बोला तेजवाच्या माणसाला चान्स नाही. तुम्ही ऊंचे लोगों की ऊंची प्रश्न. आम्हाला जमीनवरच्या लोकांना जागवायचं आहे. बोला. हा पोथी पडी पडी सोवा. हा थांबा ना. तेजवरच्या माणसाला चान्स नाही. खाली वाहन मग बोला. तुम्हाला तर मालूम आहे तुम्ही हुशार लोक म्हणून तर चांगले कपडे भोपळे यायचं काही खरं नाही म्हणून तर हे हाल आहे. आणि यायला जागवा लागते. या म्हणजे तुमच्या अंगात रगत कमी आहे म्हणजे